अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा कायम विरोध आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असं विखे पाटील यांनी माहिती दिली आहे। राज्य सरकारकडून कर्नाटक सरकारशी समन्वय साधण्याची सुद्धा प्रयत्न आहे असं विखे पाटील यांनी म्हटलंय। तर धरणाची उंची वाढवण्याच्या लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने मात्र स्थगिती दिली आहे। होता आणि यापुढेही राहील, उंची वाढवण्याला विरोध होता आणि यापुढेही राहील अशा शब्दात गोदावरी आणि कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेमध्ये ठणकावून सांगितले। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, खरं तर आपण पाहतोय अलमट्टी धरण वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडलं। खरं तर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। मात्र या संदर्भात अलमट्टी धरणाचा फटका हा कोल्हापूर सांगली या पुरात सुद्धा बसला अशी चर्चा होती, तसे आरोप झाले। आता अलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही, वाढू देणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली। काय अपडेट? कारण आपण जर बघितलं असेल तर पावसाळ्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या शहरांना खऱ्या अर्थानं अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी वाढली की त्या ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होते। लोकांचे प्रचंड हाल जे आहेत ते पावसाळ्यात होतात आणि हा वाद अनेक वर्ष जो आहे तो सुरू आहे। आता विधान परिषदेत खऱ्या अर्थानं या प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अलमट्टी धरणाच्या उंचीवर जो आहे त्याला नेहमीच राज्य सरकारचा आक्षेप राहील आणि विरोध राहील। आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर सरकारची सातत्याने हीच भूमिका राहिली की अलमट्टी धरणाची जी उंची वाढवण्यासंदर्भातला जो निर्णय कर्नाटक सरकार खऱ्या अर्थाने घेऊ पाहते त्याला राज्य सरकार अर्थातच विरोध करते। आणि आपण जर याआधी देखील बघितलं असेल तर या मागे देखील ज्यावेळी सरकार होते त्यावेळी हा विषय जो आहे तो विधानसभेत आला होता। मात्र आज काल विधान परिषदेत हा विषय आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची नेमकी काय भूमिका आहे स्पष्टपणे सांगितलंय। यासाठी सरकारकडून एक अधिकाऱ्यांची जी आहे ती समिती नेमण्यात येणार आहे आणि ही समिती जी आहे ती कर्नाटक सरकारशी खऱ्या अर्थानं समन्वय करणार आहे। आणि ज्या पद्धतीने पावसाळ्यात अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी वाढते आणि त्याचा फटका जो आहे तो कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांना बसतो, त्यावर काय तोडगा काढता येईल, त्यावर काय नेमक्या उपाययोजना करता येईल या संदर्भातला जो आहे तो अभ्यास जो आहे तो ही समिती करणार आहे। अर्थातच कर्नाटक सरकारशी सध्या महाराष्ट्र सरकारचा समन्वय सुरू आहे, बोलणं सुरू आहे। हे बोलणं खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यावर आहे असं देखील त्यांनी सांगितलं। मात्र जे अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न आहे त्याला राज्य सरकार नेहमीच विरोध करेल असं स्पष्टपणे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सभागृहात सांगितलेलं आहे। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया। सातत्यानं राज्य सरकार या विषयामध्ये पाठपुरावा करतंय, परंतु राज्य सरकारची भूमिका वेगवेगळ्या लवादाऱ्या समित्या नेमल्यात, केंद्राची समिती नेमली आणि त्यातून अंतिमतः लवादानं उंची वाढवण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी दिली। परंतु सातत्यानं आपलं राज्य सरकार तर त्याला विरोधच आहे। 28 मध्ये 2011 साली आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं विभाजन झालं, त्याने सुद्धा या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासाठी विरोध केला आणि आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये स्थगिती दिलेली आहे। आपल्या राज्य सरकारने सुद्धा आता या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती दिल्याच्या निर्णयामध्ये आपण सुद्धा एक स्पेशल आपलं इंटरव्हेन्शन, आपला हस्तक्षेप आपण त्याच्यामध्ये पुन्हा केलेला आहे की याचा अंतिम निर्णय होईपर्यंत होताना राज्य सरकारची सुद्धा भूमिका त्यांनी ऐकली पाहिजे। परंतु एक स्वतंत्र संस्थेकडून सर्वे व्हावा, कारण आपल्या राज्य सरकारने एखादा सर्वे करावा आणि त्याला आक्षेप येईल म्हणून रुरकीमध्ये भारत सरकारची संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, त्यांना या बाबतीतला एक स्वतंत्र अहवाल तयार करायला सांगितलेला आहे, ज्याचा उपयोग आपल्याला उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या इंटरव्हेन्शन मध्ये हस्तक्षेप याचिकेमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल। या दृष्टीने सरकारच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे।